बार्शीला अगदीच पोरवयाचे असताना त्यांनी तिथं धडाक्यानं काम केलं आणि मग नंतर त्यांना सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे महिलांना पाठवा आणि विनयभंगाचे आरोप करा, अॅट्रॉसिटीज लावा वगैरे असे सगळे प्रयत्न झाले होते. दुर्दैवानं आपल्याकडे MPSCचा तर घोळ इतका आहे की त्या परीक्षा कधी होतात होत नाही, भानगडी त्याच्यामध्ये होतात. म्हणजे ते शेवटी अंतिमतः परमेश्वर आहे म्हणून ते सगळं चाललेलं आहे. शिक्षक होता आणि शाळेमध्ये 2000-3000 रुपये देऊन शिकवायला कुणाला तरी ठेवलं होतं आणि हा गावभर बिस्लेरीचा धंदा करत फिरत होता. शाळेमध्ये वर्गात पोरांनी गोंधळ केला, आणखीन शिक्षक हातात रूळ घेऊन आले की गोंधळ करणाऱ्यांना छड्या द्यायच्या म्हणून, तर यांनी एकदम सांगितलं मी गोंधळ केला नाही, मी छडी खाणार नाही. म्हणजे मला तर ते डोळ्यासमोर आलं की कसं केलं असेल. तर शिक्षक भयंकर भडकले तर म्हणाले की तुम्हीच आम्हाला शिकवलं होतं ना लोकमान्य टिळकांचं, मी टरफलं खाल्ली नाही, मी उचलणार नाही, तर मग आता मला कशाला अपेक्षा ठेवता. तुमच्यात आहे ते त्या दिवशी नेमकं बेस्ट येत नाही, जे तुम्हाला अपेक्षित फळ आहे ते त्यामुळं तुम्हाला मिळत नाही. आणि त्या मुलांचं जे नंतर होतं ते फार त्रासदायक असतं. त्याच्यातून आपण त्या परिस्थितीला कसं आपण सामोरं जायला पाहिजे. मी म्हणेन की त्यासाठी फक्त आणि फक्त तुकाराम मुंडेंच्याकडे बघा. हे पुस्तक महत्वाचं का आहे, कारण हे काही यशाची गौरवगाथा नाहीये. या पुस्तकामध्ये पदोपदी अवहेलना, अपमान, पराभव हे कसे येतात, कसे येत गेले आणि कसं त्याच्या छाताडावर बसून अंतिम जे लक्ष गाठायचे ते गाठलं, याची साक्ष हे पुस्तक देते. व्यासपीठावरची सगळी मान्यवर मंडळी, आचार्य अत्रेंच्या भाषेत म्हणायचं तर गेल्या 10,000 वर्षात असा कार्यक्रम झाला नाही आणि पुढच्या 10,000 वर्षात होणार नाही असा प्रतिसाद आज या कार्यक्रमाला मिळतो. मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये पहिलीच आवृत्ती 1 लाखाची असं स्वप्नही कधी कोणी पाहिलं नव्हतं. असं काहीतरी घडलं आहे, घडत आहे, यापुढे घडेल याची शाश्वती नाही. घडलं तर ते जेव्हा दुसरा भाग येईल तेव्हा घडेल. पण अद्भुत वाटावं असा हा सगळा कार्यक्रम आहे. खर तर 50 वर्षांपूर्वी शोले आला होता आणि आत्ताच त्याचं 50वं वर्ष झालं आणि त्याच्यामधला तो एक डायलॉग की गब्बर सिंग मधलं, गावामधल्या रामपूर मधल्या लोकांमधला की बेटा सो जा नहीं तो गब्बर आ जाएगा, तो एका व्हिलनच्या बद्दलचा, खलनायकाच्या बद्दलचा, गावातल्या सज्जन लोकांमधली ती भीती होती. तुकाराम मुंडेंनी अशी काही जादू केली आहे की सगळ्या भेसळवाल्यांना काम ठीक करो नहीं तो तुकाराम आ जाएगा. सज्जन शक्तीचा असा धाक निर्माण होणं आत्ताच्या काळामध्ये याच्या इतकी दिलासादायक, आशादायक गोष्ट नाही असं मला वाटतं. आज जी गर्दी इतक्या मोठ्या संख्येनं आली आहे, मला हे फार आश्वासक यासाठी वाटतं कारण आज आपण बघतोय की समाजामध्ये आपल्या सगळ्या व्यवस्था इतक्या सडून गेलेल्या आहेत आणि इतकं म्हणजे मग ज्या लोकशाहीचा जे स्तंभ आपण म्हणतो त्या स्तंभांकडून ह्या लोकशाहीचं जतन व्हावं, त्याचं संरक्षण व्हावं अशी अपेक्षा आहे. त्यांनी या लोकशाहीचा जो सगळा मनोरा आहे तो तोलावा अशी अपेक्षा असते. आज आपल्याला असं दिसतं की हे सगळे स्तंभ पूर्णपणानं सडून गेलेले आहेत. ते एकमेकांना, ज्यांनी परस्परांवर लक्ष ठेवणं अपेक्षित आहे ते एकमेकांना चीअर्स करतायत आणि या सगळ्यामध्ये सर्वसामान्य माणूस, त्याच्या अपेक्षा, त्यांच्या इच्छा, त्यांची स्वप्न याची पूर्ण धुळधाण झालेली आहे आणि त्यामुळं जे एक प्रचंड नैराश्य आज सगळ्या समाजामध्ये भरून राहिलेलं आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंडेंसारखा एक कर्तबगार अधिकारी
आपलं कर्तव्य बजावतो आणि सगळा समाज त्याच्या पाठीशी उभा राहतो, ही आवश्यक गोष्ट आहे आणि ही किती म्हणजे ह्याचं मोल फार मोठं आहे. खरं तर मी आता मुंबईहून येताना मी या नावाबद्दल खरं तर विचार करत होतो. म्हणजे आता काय योग आहे आज, म्हणजे आषाढीच्या निमित्तानं आणि तुकाराम नावामुळं बरंच त्याच्याबद्दलच्या चर्चा झाल्या. मी त्या थोड्या विसरू नये म्हणून मी त्या कागदावर लिहिल्या आणि मला असं लक्षात आलं की काय या नावामध्ये जादू आहे, काय या नावामध्ये महात्म्य आहे की या दोन तुकारामांमध्ये इतकं साधर्म्य दिसावं. पहिला गुण पाहणेदारपणा आणि तडजोडहीन स्वभाव, त्यांचाही तोच होता, यांचाही तोच आहे. त्यामुळं मऊ मेणावनं आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू आम्ही, असं जसं त्यांनी म्हटलं आणि आपल्या ताकदीनं जे काही आपल्याला करता येणं शक्य आहे ते त्यांनी केलं. वैयक्तिक आयुष्यामध्ये जे तुकाराम मुंडेंना ओळखतात त्यांच्याही बाबतीमध्ये म्हणजे मऊ मेणावूनही म्हणजे हे जे काही अभंगाच्या ओळी आहेत या फक्त यांच्यासाठी लिहिल्या असाव्यात असं त्यांचं एकूण वागणं, स्वभाव. तर एकीकडं मऊ मेणावणं, पण जेव्हा घाव घालायची वेळ येते तेव्हा भल्या भल्यांची भंबेरी उडते. त्यामुळं बाणेदारपणा आणि तडजोडहीन स्वभाव हा पहिला गुण दोघांमधला. स्वच्छ चारित्र्य आणि प्रामाणिकपणा. संत तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये आपल्याला असे अनेक प्रसंग दिसतात की ज्याच्यामध्ये त्यांचा हा गुण दिसतो. या तुकारामांच्या आयुष्यामधल्या ह्या गुणाच्या बद्दल मी काही वेगळं सांगायची गरज नाही. आपण सगळेजण ते ओळखून आहोत, म्हणूनच इतकी प्रचंड गर्दी करून आज आपण इथं जमलेले आहोत. त्या तुकाराम महाराजांनी प्रस्थापित व्यवस्थेचा तीव्र विरोध केला आणि त्यामुळं त्यांना अनन्वित छळाला प्रस्थापितांकडून सामोरं जावं लागलं. आपल्या तुकारामाचा अनुभव सुद्धा यापेक्षा वेगळा नाही. प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये नैतिकतेच्या बळावर तीव्रपणानं ते लढा देत आहेत आणि त्या बदल्यात त्यांचा जो छळ बदल्यांच्या माध्यमातून होतोय ते आपण सगळे अनुभवतो आहोत. त्यामुळं त्याही अर्थानं या दोन्ही तुकारामांमध्ये कमालीचं साम्य दिसतं. चौथं साम्य स्थळ स्पष्ट वक्तेपणा आणि लोकजागृतीची आस. पुन्हा हा दोघांमधला इतका महत्वाचा समान दुवा, समान धागा आहे की त्यांनी कधी कुणाची भीडभाड ठेवली नाही. जेव्हा जे बोलायला पाहिजे ते बोललं, खऱ्याला खरं, खोट्याला खोटं म्हटलं. जेव्हा चांगलं म्हणायचं तेव्हा मोकळेपणानं म्हटलं. यांच्याही बद्दल तेच आपल्याला म्हणता येईल. आणि लोकजागृतीची जी तळमळची आस त्यांना होती ती आज आपण गेल्या अनेक वर्षांपासून तुकाराम मुंडेंमध्ये बघतोय. आणि ती लोकजागृती किती यशस्वी होऊ शकते, किती यशस्वी होती आहे हे आपण प्रत्यक्ष आता अनुभवतो आहोत. आणि पाचवा शेवटचा दोघांमधला समान दुवा म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेनं कितीही छळ केला, कितीही अनन्वित प्रकारे मानसिक शारीरिक त्रास द्यायचा प्रयत्न केला, तरी सुद्धा जनता जनार्दन पूर्णपणाने त्यांच्या पाठीशी उभे राहिले. जनतेचं अफाट प्रेम त्या तुकोबारायांना मिळालं आणि आपण सगळेजण अनुभवतो आहोत की याही तुकोबांना त्याच अनुभवता येते. त्यांनाही तेच त्यांच्या वाट्याला आलं. पण मला हे सगळं होत असताना म्हणजे मला ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मला खरं तर प्रश्न पडतो की समाज म्हणून आपण खरं काय लायकीचे आहोत. म्हणजे तुकाराम मुंडेंसाठी टाळ्या वाजवताना आपण प्रत्येकानं एकदा आपल्या आत स्वतःकडे एकदा बघितलं पाहिजे आणि विचारलं पाहिजे की आपण व्यक्ती म्हणून आणि एकंदर समाज म्हणून आपण काय लायकीचे आहोत. आपण मुंडेंना आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल प्रेम आहे, त्यांच्याबद्दल आपल्याला आपुलकी आहे. त्यांनी
जे काम करतायत त्यांनी ते करावं असं आपल्याला खूप आतून वाटतं. आणि एकूणच सगळ्या ह्या ज्या दुष्ट शक्ती आहेत त्यांचा पराभव व्हावा असंही आपल्याला वाटतं. पण हे करताना ते सगळं त्यांनी करावं असं वाटतं. आपण त्यातलं काय करतो? आपली जी आपलं वर्तुळ आहे, आपल्या प्रभावाचं जे छोटं क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये आपण त्यांच्याकडून ज्या अपेक्षा आहेत आणि त्या ज्या गोष्टी करतायत त्याच्या 1% तरी करतो का? आणि एकीकडं समाज म्हणून आपण त्या बाबतीमध्ये पूर्ण नालायक ठरतो. दुसरीकडं आपण कोणत्या गोष्टींनी पेटून उठतो, कशामुळं आपल्या भावना भयंकर तीव्र उद्दीपित होतात, कशामुळं आपल्याला रस्त्यावर यावंसं वाटतं. काहीतरी कुठली तरी व्हॉट्सअपवरची फेसबुकवरची काहीतरी पोस्ट येते, कुणीतरी काहीतरी लिहितं आणि त्याच्यामुळं आपल्या जातीय धार्मिक भावना दुखावतात. आपण रस्त्यावर येतो, आपण त्या सोशल मीडियावर एकमेकांची आई मै बहीण भाव सगळं काढतो, सगळ्या कुटुंबांचे उद्धार करतो, प्रसंगी रस्त्यावर येतो. पण आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जिथं आपण प्रत्यक्षामध्ये रस्त्यावर उतरलं पाहिजे अशा गोष्टींच्या बद्दल मात्र आपण पूर्णपणानं निर्विकार राहतो. आपल्याला त्या काय गोष्टी आहेत याच्याबद्दल जाणूनही घ्यायचं नसतं. आपल्याला फक्त भावनिक मुद्द्यांवर काहीतरी आपण कसे आक्रमक आहोत आणि आपण कसे तडफदार आहोत हे दाखवायचं असतं. जिथं केलं पाहिजे, जेव्हा केलं पाहिजे तिथं मात्र आपण काही करत नाही. म्हणजे आता भेसळीचा मुद्दा निघाला, आपल्या कुणालाही हा प्रश्न पडत नाही की ज्या पनीरचा मगाशी संजय नारने उल्लेख केला, आपल्या कुणालाही हा प्रश्न पडत नाही की जर दुधाचा दर 60 रुपये लिटर आहे आणि जर 1 किलो पनीर करायचं असेल तर त्याला किमान 6 लिटर दूध लागतं. म्हणजे 360 रुपयाचं जर दूध लागतं, त्याची प्रोसेस करून त्याच्यावर ते गरम करणं, प्रोसेस करणं, पॅक करणं, याची जर त्याच्यामध्ये किंमत ऍड केली आणि ती बाजारामध्ये विकायला आल्यानंतर मधल्या सगळ्या साखळीमधल्या लोकांचं जे काही कमिशन आणि शेवटचा विक्रेत्याचा फायदा असं जर त्यात होणार असेल तर 300 रुपयाला पनीर आपल्याला मिळतं कसं? आपण कधीही आयुष्यात कुणीही 300 रुपये पनीर विकणाऱ्याच्या समोर जाऊन त्याचं गचुरं पकडत नाही, त्याच्या आपण कॉलरला हात घालत नाही. जे दूध आपल्या वाट्याला येतं ते दूध खरंच काय लायकीचं आहे हा प्रश्न आपल्याला कधी पडत नाही. आणि ही गोष्ट ही पनीरच्या बद्दलची आहे, ती त्यांनीच सांगितली. मला नेहमी हा प्रश्न पडतो की शेंगदाण्याचा जर दर 150-250 रुपये किलो असेल आणि जर 1 किलो शेंगदाण्याचं 350 ते 400 ग्रॅम जर तेल निघत असेल तर 1 किलो तेल शेंगदाण्याचं खूप प्युअर स्वच्छ रिफाईंड वगैरे असं म्हणून 200 रुपयात माझ्या घरामध्ये येतं कसं? त्याची किंमत किमान 700 रुपये असली पाहिजे. 700-800 रुपयाच्या आत तर प्युअर शेंगदाण्याचं तेल कुणी विकूच शकत नाही. आपल्याला हा प्रश्नच पडत नाही कारण आपण ह्या सगळ्या अशा गोष्टींच्या बद्दल अतिशय उदासीन आहोत. आणि समाज म्हणून जी आपली घसरण आज झालेली आहे त्याचे जे परिणाम आहेत त्या घसरणीतनं मग ज्या लायकीचे आपल्याला ब्युरोक्रॅट्स, राजकारणी, मीडियाचे लोक सगळे जे मिळाले ते आपण समाज म्हणून घसरलोय त्याची ती देण आहे. मी मागं पठारे सरांच्या बरोबरच एका कार्यक्रमात होतो, तिथं मी हा प्रसंग सांगितला होता की आपण समाज म्हणून आपल्या सगळ्याची घसरण कशी झालेली आहे, काय लायकीचं आपण आता उरलेले आहोत, काय आपलं राजकारण आहे. मी माझा एक पोलीस अधिकारी मित्र आहे त्याच्याकडे मी गेलो होतो आणि मला असं लक्षात आलं की पोलीस स्टेशनला जायची कधी वेळ सुदैवानं आली नव्हती आयुष्यात, पण किमान सिनेमामध्ये तरी बघितलं होतं की पोलीस स्टेशनमध्ये पूर्वी असे फोटो असायचे गुन्हेगारांचे, एक अशी हातात पाटी घेतलेला आणि एक प्रोफाईल फोटो. आणि मला असं लक्षात आलं की आता पोलीस स्टेशनमध्ये असे फोटोच नाही. तर मी माझ्या मित्राला विचारलं, अरे काय आता तुम्ही ते फोटो लावणं बंद केलं का? तो म्हणाला, कशाला आता फोटो लावायचे, ज्यांचे फोटो लावायचे ते सगळे होर्डिंगवर दिसतात. पण आपण टाळ्या वाजवतो, पण आपण ह्या लायकीचे आहोत की ह्याच असल्या गणंगांना आपण
मुठभर काहीतरी त्यांच्याकडनं जे मिळतं, एखादं पाकिट, गावांकडे असेल तर मटणाची पार्टी, एक दारूची बाटली, याच्यासाठी मतं देतो, निवडून देतो. आणि हे पूर्वी ग्रामीण भागामध्ये होतं. आता पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा लोक सोसायटीचं आमचं बिल भरा, आमच्या बिल्डिंगला रंग लावून द्या, म्हणजे इतका नीचपणा आणि इतका गलिच्छपणा आपल्या व्यवस्थेनं निर्माण केला. आणि आपल्याला याच्यामध्ये कुणाला लाजही वाटत नाही की आपण हे सगळं आपल्या हातानं, जो आपला अधिकार आहे मतदानाचा, तो आपण फुटकळ पैशांसाठी गहाण टाकतो. आणि त्याच्यातून मग आता नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, म्हणजे आमच्या आटपाडी सारख्या दुष्काळी भागामध्ये 5-5 हजार रुपये रेट एका मताचा. ते बोंबलाला तर नगरपालिकेचं उत्पन्न काय आणि त्यामध्ये जे निवडून जातील ते खातील काय. पण मला नंतर असं सांगितलं की अरे आटपाडीचं काय घेऊन बसला, त्र्यंबकेश्वर मध्ये 25,000 आणि 35,000 रुपये एका मताचा भाव झाला. आणि त्याच्यामध्ये तर एक दिव्य प्रकार असा झाला की एकानं चांदीची नाणी दिली होती मतांसाठी आणि ते देऊन सुद्धा पडला. मग तो भांडायला गेला की माझी ती नाणी परत द्या. तर सगळ्यांनी त्याला हाकलून दिलं की आम्ही दिलं होतं, तुझ्या घरात दिले का बघ तू म्हणून. मुद्दा हा की समाज म्हणून आपण अपेक्षा ठेवतो, म्हणजे महाराज शेजारच्या घरात जन्माला यावे, सिंगम पलीकडे व्हावा, आम्ही ढिंब राहणार, आम्ही काही करणार नाही, आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जराही काही होऊ देणार नाही आणि इतरांच्याकडनं अपेक्षा ठेवणार. तुकाराम मुंडे आगे बढो हम तुम्हारे साथ है फक्त घोषणा देऊ. प्रत्यक्षामध्ये जेव्हा आमच्या पातळीवर, स्वतःच्या पातळीवर करायची वेळ येईल तेव्हा आपण शेपूट घालू. ही आत्ताच्या आपल्या समाजाची अवस्था आहे. आणि आपण समाज म्हणून या लायकीचे आहोत म्हणून असले, आता जाऊन दे मी इथं तो शब्द वापरत नाही, पण असले सगळे आपल्या बोकांडी बसलेले आहेत. तर त्यामुळं आपल्याला फक्त आगे बढू म्हणून नाही चालणार, आपल्याला त्या मार्गाने जावं लागेल. आणि त्या मार्गाने जाणं म्हणजे तुकाराम मुंडेंच्या मार्गाने. हे पुस्तक महत्वाचं का आहे, कारण हे काही यशाची गौरवगाथा नाहीये. या पुस्तकामध्ये पदोपदी अवहेलना, अपमान, पराभव हे कसे येतात, कसे येत गेले आणि कसं त्याच्या छाताडावर बसून अंतिम जे लक्ष गाठायचे ते गाठलं, याची साक्ष हे पुस्तक देते. आणि अनेक प्रसंग आहेत. आणि म्हणजे नियतीनं तुकाराम मुंडेंना निवडलंच होतं काहीतरी चांगलं करण्यासाठी. त्यामुळं 3 वेळा म्हणजे जीव जाता जाता वाचला. अगदी ते वयाच्या 5व्या-7व्या महिन्यामध्ये रांगत रांगत ते 12 फूट वरनं गच्चीतनं खाली पडले होते आणि निश्चित सगळ्या अंगातनं कानातनं रक्त आणि अशा अवस्थेमध्ये पहिल्यांदा जीवघेण्या त्या अपघातातनं बचावले. नंतर पोलिओच्या दुर्धर आजारातून बचावले. 3ऱ्याचा उल्लेख मगाशी शफीनं केला की त्या अतिसाराचं ते इतकं झालं होतं की म्हणजे जगेल का मरेल, पण नियतीच्या मनामध्ये होतं आणि त्यानुसार पुढं सगळं घडत गेलं. आणि UPSC सुद्धा ती काही असं नाही झालं की म्हणजे अँग्री यंग मॅन शाळे कॉलेजमध्ये ते होते, म्हणजे जसे आता तसेच त्याही वेळेला होते. त्यात काही भानगड नाही. त्याच्या खुणा तिकडे दिसत आहेत की म्हणजे शाळेमध्ये वर्गात पोरांनी गोंधळ केला, आणखीन शिक्षक हातात रूळ घेऊन आले की गोंधळ करणाऱ्यांना छड्या द्यायच्या म्हणून, तर यांनी एकदम सांगितलं मी गोंधळ केला नाही, मी छडी खाणार नाही. म्हणजे मला तर ते डोळ्यासमोर आलं की कसं केलं असेल. तर शिक्षक भयंकर भडकले तर म्हणाले की तुम्हीच आम्हाला शिकवलं होतं ना लोकमान्य टिळकांचं, मी टरफलं खाल्ली नाही, मी उचलणार नाही, तर मग आता मला कशाला अपेक्षा ठेवता. तर त्यामुळं आणि असे बरेच प्रसंग आहेत की जेव्हा तो असा बाणेदारपणा आणि सात्विक संताप असा उफाळून आलाय आणि त्यातनं काहीतरी भानगड झालेली आहे. पण UPSC करताना असं नाही झालं की हुशार होता म्हणून पहिल्याच अटेम्प्टला सगळं झालं मस्त. अपयश आलं, एकदा आलं, दोनदा आलं, तीनदा आलं, प्रिलिम पास झाली, मेन्स नाही झाली, प्रिलिम झाली, मेन्स झाली, इंटरव्ह्यू नाही झाला. आणि त्याच्यातनं जे मी समजू शकतो
की काय गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याकडे असं झालंय की UPSC, MPSC आणि सरकारी नोकऱ्यांच्या बद्दल प्रचंड आकर्षण आपल्याकडे निर्माण झालेलं आहे. आणि महाराष्ट्रभरातली मुलं एक स्वप्न घेऊन की आपण आपल्या गरीब आईबापांचं पांग फेडायचं आणि ते फेडण्यासाठी ह्या परीक्षा हा त्याचा एक राजमार्ग आहे आणि ते आपण करायचं असे स्वप्न घेऊन येतात. आणि जेव्हा दुर्दैवानं आपल्याकडे MPSCचा तर घोळ इतका आहे की त्या परीक्षा कधी होतात होत नाही, भानगडी त्याच्यामध्ये होतात. म्हणजे ते शेवटी अंतिमतः परमेश्वर आहे म्हणून ते सगळं चाललेलं आहे. इतका गोंधळ त्याच्यामध्ये आहे. पण मग ही मुलं घरामध्ये वातावरण तर असं असतं झालेलं की हा गेला म्हणजे झाला. आणि मग जेव्हा ते होत नाही मग त्याच्यातनं दम सुटायला लागतो. एक परीक्षा, दुसरी परीक्षा, मग तिसऱ्या परीक्षेनंतर मला ते इतकं केविलवाणं चित्र वाटतं की अशा मुलांना बरं त्याच्यामध्ये स्वप्न कुटुंबामध्ये मित्रांमध्ये असतात रंगवलेली, सगळ्यांच्या अपेक्षा असतात, बऱ्याचदा पोरवयातली मुलं असतात, तिथं काहीतरी असं थोडं सांगितलेलं असतं कॉलर टाईट करून. आणि जेव्हा ते होत नाही मग तेव्हा इतका मोठा प्रश्न निर्माण होतो की आता पुढे आयुष्यात करायचं काय. तुम्हाला जर दुसरा पर्याय तुम्ही जर निवडलेला नसेल तर फार बिकट परिस्थिती होती. आणि हजारो मुलं आहेत आणि माझ्या माहितीमधली अशी शेकडो मुलं आहेत की ज्यांचं ती काही वाईट नव्हती, ती काही मेहनत कमी करणारी होती असं नव्हतं. त्यांच्यामध्ये जिद्द होती, चिकाटी होती, बुद्धिमत्ता होती. पण तो दिवस असतो, तो परीक्षेचा दिवस असेल, तो इंटरव्ह्यूचा दिवस असेल, जे काही तुमच्यात आहे ते त्या दिवशी नेमकं बेस्ट येत नाही. जे तुम्हाला अपेक्षित फळ आहे ते त्यामुळं तुम्हाला मिळत नाही. आणि त्या मुलांचं जे नंतर होतं ते फार त्रासदायक असतं. त्याच्यातून आपण त्या परिस्थितीला कसं आपण सामोरं जायला पाहिजे. मी म्हणेन की त्यासाठी फक्त आणि फक्त तुकाराम मुंडेंच्याकडे बघा. जर तो आपला प्लॅन आहे तो जर नाही झाला यशस्वी तर काय केलं पाहिजे याचा प्रत्येकानं विचार केला पाहिजे. परमेश्वराची नशिबाची साथ असेल, सगळं तुम्हाला अनुकूल आहे, त्या पद्धतीनंच घडलं तर होऊन जाईल. नाही झालं तर काय याचा विचार आधी केला पाहिजे. हे मी म्हणतोय ते कदाचित अशोकरावांना असं वाटेल की कदाचित मी तुम्हाला हतोत्साहित करतोय, पण मुद्दा हा आहे की आपलं ध्येय, आपली जिद्द, आपली स्वप्न ही सगळी महत्वाची आहेत. पण दुर्दैवानं कोणत्याही कारणामुळे, आणि कारण तो एकच दिवस असतो, त्या दिवशी काहीही होऊ शकतं, तर त्यामुळं त्याच्या पर्यायाचा विचार कसा आपण केला पाहिजे हे पुस्तक वाचलं की तुमच्या लक्षात येईल की त्यांनी काय केलं. आणि म्हणजे या पुस्तकामध्ये अशा खूप खरं तर महत्वाच्या गोष्टी आहेत. आता हे पुस्तक त्यांच्या पहिल्या 3 बदल्या झाल्या तिथंपर्यंत आहे. म्हणजे मसूर येऊन ट्रेनिंग घेऊन आले आणि माझ्याच जिल्ह्यामध्ये सांगलीला जाणार होते, तर तिकडच्या लोकांनी काहीतरी केली भानगड आणि नाही बदली झाली. आता आमचं काय म्हणून आम्ही कम नशिबी की आम्हाला पहिलं त्यांना तिथं काम त्यांच्याकडून करून घेण्याची आम्ही संधी घालवली. नंतर अमरावती तिकडची गेली, नंतर परत तिसऱ्या वेळेला नांदेडला सुरुवात झाली. तर तिथं हे पुस्तक संपतं. पण त्यामध्ये 2-3 म्हणजे महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि मला त्यातलं जेव्हा ते बार्शीला होत, आणि खरं तर या पुस्तकामध्ये ना अशा अनेक असे आपल्याला सगळ्यांना प्रेरणा वाटेल अशा गोष्टी आहेत की जेव्हा सगळं प्रतिकूल असतं तेव्हा आपण कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे. त्यांनी बार्शीला अगदीच पोरवयाचे असताना त्यांनी तिथं धडाक्यानं काम केलं. आणि मग नंतर त्यांना सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे महिलांना पाठवा आणि विनयभंगाचे आरोप करा, ॲट्रॉसिटीज लावा वगैरे असे सगळे प्रयत्न झाले होते. त्यांनी त्यावेळेला काय ठरवलं, त्यांनी म्हणजे हे आपण पण सगळ्यांनी ठरवण्याची गरज आहे की त्यांनी 3 प्रश्न काढले. पहिला प्रश्न
की कोणत्याही कामाच्या बद्दल, म्हणजे जर तुम्हाला कधीही त्यांच्याकडे कुठल्याही कामाच्या बद्दल जायचं असेल तर या 3 प्रश्नांची उत्तरं द्या आणि मग जायचं का नाही ते ठरवा. पहिला प्रश्न, काम नियमानुसार आहे का? दुसरा प्रश्न, नैतिक दृष्टीने योग्य आहे का? आणि तिसरा प्रश्न, त्यात लोकहित आहे का? या 3 प्रश्नांपैकी जर 2 प्रश्नांची उत्तरं हो असतील तर ते काम करायचं. आणि त्यांचं सगळं जर आपण त्यांची जर कारकीर्द आतापर्यंतची बघितली तर त्यात ह्या गोष्टी आपल्याला प्राधान्यानं दिसतात. आणि त्यामुळे मला तर आता इतकी गंमत, म्हणजे आम्ही जेव्हाही भेटतो तेव्हा मी त्यांना असं म्हणतो की अरे काय बरेच दिवस झाले, तुमच्या बदलीची बातमी नाही वाचली. पण तो क्रूर विनोद आहे. पण मला गंमत वाटते की जेव्हा त्यांची कुठंही अपॉइंटमेंट होते आणि जेव्हा ते पहिल्या दिवशी जातात त्या ठिकाणी रुजू व्हायला, त्या दिवशीची त्या ऑफिस मधली जी दृश्य असतात ती इतकी इंटरेस्टिंग असतात. आणि मग त्याच्यामध्ये कोणीतरी त्याच्यामध्ये शिव्या खातो, झापून घेतो आणि मग नंतर त्याच्यातनं पण त्या सगळ्या व्यवस्था पुढच्या काही दिवसामध्ये मार्गी लागल्याच्या दिसतात. म्हणजे मला कधी आयुष्यात नव्हतं वाटलेलं की PMT नीट धावेल. म्हणजे जे ब्रह्मदेवालाही शक्य नाही ते त्यांनी करून दाखवलं. पण आपल्या लोकांना असं काम करणं हे त्यांना कधी पटत नाही, त्यांना ते बरं वाटत नाही, त्याच्यामध्ये हितसंबंध येतात आणि मग त्याच्यातून त्यांच्या बदल्या होत गेल्या. पण जिथंही ते गेले, जिथंही त्यांना जेवढा काळ काम करायची संधी मिळाली तेव्हा त्यांच्या परिसस्पर्शानं त्या कामाचं, त्या विभागाचं, त्या डिपार्टमेंटचं त्यांनी सोनं करून दाखवलं. आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे. आता असं आहे की लोकांना असं वाटतं की अरे पण का, म्हणजे कशाला इतकं बाणेदारपणानं वागायचं, अरे का पण, म्हणजे जरा जमवून घेतलं तर काय होतं. हा ना, आपण परत तोच मुद्दा की आपल्याला याच्यामध्ये आता काही संकोच वाटत नाही. म्हणजे पैसे देऊन काम करवणं, वेळेत न येणं, ऑफिसमध्ये आल्यानंतर बाकीचे उद्योग करणं, याच्यामध्ये ना आता कुणालाच कसलाच संकोच वाटत नाही. मी मागे एकदा बीडला चाललो होतो आणि नगरला एका धाब्यावर बसलो तर तिथं एक जण मोटरसायकलवरनं बिस्लेरी बाटल्या विकण्याचा धंदा करणारा, तो बिस्लेरीच्या बाटल्या मागं क्रेट लावलेले, तो आला आणि तो ठेवून गेला. तर मला काही, म्हणजे ठीक आहे ठेवून गेला. नंतर मला त्या हॉटेलवाल्यानं सांगितलं की काय आहे बघा हे, आणि तो एकदम टिपिकल तिकडच्या याच्यामध्ये बघा कसं करतंय. शिक्षक होता आणि शाळेमध्ये 2000-3000 रुपये देऊन शिकवायला कुणाला तरी ठेवलं होतं आणि हा गावभर बिस्लेरीचा धंदा करत फिरत होता. याच्यामध्ये कुणालाच लाज वाटत नाही. जे त्याला ओळखतात त्यांनाही काही त्यात गैर वाटत नाही. त्याला तर वाटण्याची काही, म्हणजे काही अपेक्षाच नाही. तर हे जे सगळं आहे, लोकांना आपल्याला असं वाटतं की अरे काय होतं, म्हणजे थोडं केलं तर काय बिघडतं, रांगेमध्ये रांग न पाळता मध्ये घुसलं तर काय बिघडतं. तर ही जी वृत्ती आहे त्या वृत्तीच्या लोकांना असं वाटू शकतं की पण इतकं प्रामाणिक असायची गरज काय, इतकं तत्वनिष्ठ असण्याची गरज काय, इतका बाणेदारपणा कशाला पाहिजे. पण आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे, आपल्या सगळ्यांचं नशीब आहे की अशी माणसं आज आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्या व्यवस्था आहेत त्यांना काहीतरी अंकुश आहे. म्हणजे अशी माणसं, त्यांना मी म्हणेन की ती मनस्वी माणसं, वेडी माणसं, जी कुठल्या तरी विचारांनी नैतिकतेच्या नैतिक एक बळ आपल्या त्यांच्या पाठीशी जे आहे त्या आधारानं ती काहीतरी समाजामध्ये करू पाहतायत, हे आपल्या सगळ्यांचं नशीब आहे. आणि त्यामुळं ह्या व्यवस्थेमध्ये जे सडलेपण आहे, जे कुजकटपणा आलेला आहे, जे कुजलेपण आहे, ते नष्ट होण्याचा, ते नाहीसे होण्याची जरा तरी काहीतरी संधी आहे. खरं तर मगाशी म्हणजे आपण सगळेच जण त्यांच्याबद्दल खूप बोलतोय, पण आता इथं वहिनी बसल्यात, नमस्कार तुम्हाला. कारण यांच्यामुळं तुम्ही जे सोचताय, सहन करताय,
त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांनी समाज म्हणून तुमचं ऋणी असलं पाहिजे. कारण असं आहे की असा कोणीतरी अधिकारी असणं आणि त्यानं ते काम करणं वगैरे सगळं जय जयकार, पण ते शेवटी पत्नी म्हणून त्याला स्वीकारणं आणि त्याला साथ देणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि फक्त तुम्ही नाही, मुलं सुद्धा. म्हणजे आता असं आहे की बिचारी, मला तर फार मुलांच्या बद्दल वाईट वाटतं की ती म्हणजे बापाला की चल हॉटेलमध्ये, तर आधी बाप ते पनीर कसला आहे बघा, हे काय आहे बघा, पण त्यांना स्ट्रीट फूड काही खायची इच्छा शक्यच नाही. बरं, ऑफिसमध्ये असं वागतो तर पोरांशी कसं वागत असेल. त्यामुळं मला माहिती नाही तुम्हाला मिळतं का त्या सगळ्या चायनीज भेळ असल्या गोष्टी ज्या त्या वयामध्ये हव्या असतात. पण ते सगळं तुम्ही, ते दुर्वासाला सांभाळणं जसं अवघड आहे तसं यांना सांभाळणं आहे. ते तुम्ही करताय त्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुमचे आभार. आणि शेवटी आपण अपेक्षा हीच ठेवूया की हे फार उत्तम पुस्तक झालेलं आहे, खूप प्रेरणा देणारं पुस्तक झालेलं आहे. या पुस्तकातून, हे पुस्तक सगळ्यांनी वाचावं. आता लाखभर लोकांनी ते बुक केलं म्हणजे ते वाचतील अशी आशा आहे. जातात अशी स्थिती आहे आत्ताची. आपल्याला लाज वाटत नाही, आपण पुजाऱ्याला याला पैसे देतो आणि घुसतो. हा, आपण प्रसादामध्ये सुद्धा देवाला सुद्धा भेसळयुक्त तूप घालतो. म्हणजे घरामध्ये दिवा लावताना सुद्धा दिव्यासाठी म्हणून पाम तेल वापरतात लोक. म्हणजे देवाला काय वाटेल तर त्याची काशी झाली तरी चालेल आपलं. असं आपण आपलं सगळं आहे आत्ताच. पण हे पुस्तक वाचतील तरुण मुलं जे आहेत त्यांनी तर आवर्जून वाचावं. आणि माझी म्हणजे आता आषाढी सुरू आहे म्हणून पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना की हे पुस्तक वाचून एक 5-25 जर तुकाराम नवे जन्माला आले तर त्यांना आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या देशाचं भलं होईल, आपल्या समाजाचं भलं होईल. आपल्या आयुष्यामध्ये जी नकारात्मकता आज सगळी अशी व्यापून उरलेली आहे ती त्यातून नाहीशी होईल. तर तीच प्रार्थना करतो आणि थांबतो.